जॅक अँड द बीनस्टॉक. जॅक आणि त्याची आई खूप गरीब होते. त्यांच्याकडे फक्त एक गाय होती. एके दिवशी जॅकची आई त्याला म्हणाली, जा आपली गाय विक आणि मला पैसे आणून दे, जॅक. म्हणून जॅक गाय विकण्यासाठी गेला. रस्त्यात त्याला एक माणूस भेटला, ज्याला ती गाय विकत घ्यायची होती. माझ्याकडे पैसे नाहीयेत, पण मी तुझ्या गायीच्या बदल्यात तुला 5 जादूच्या बिया देतो. ठीक आहे, जॅक. आणि त्याने त्याची गाय त्या माणसाला दिली. जॅक त्या बिया घेऊन त्याच्या आईकडे परतला. ती त्याच्यावर खूप रागावली. ह्या बिया आपल्या काहीच कामाच्या नाहीत. असं म्हणत तिने त्या बिया खिडकीतून बाहेर फेकल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा जॅक जागा झाला, त्याला त्याच्या खिडकीच्या बाहेर एक प्रचंड मोठा वेल दिसला. मला याच्या टोकावर चढायचंय. जॅक म्हणाला. जॅकने त्या वेलीवर चढण्यास सुरुवात केली. नाही, जॅक, नाही. जॅकची आई म्हणाली. पण जॅक वेलीवर चढतच राहिला, आणखीन वर चढला आणि शेवटी वेलीच्या टोकावर गेला. जॅकला वर एक मोठा किल्ला आणि त्याचं मोठं दार दिसलं. जेव्हा त्याने दार उघडलं, तेव्हा त्याला एक भली मोठी बाई दिसली. बाहेर जा, पोरा. माझा नवरा आता येतोय. तो तुला खाऊन टाकेल. खाऊन खाऊन मी शक्तिशाली झालो. सर्व लोक लक्ष द्या, बघा मी आलो. तो राक्षस म्हणाला. तू जाऊन लप कुठेतरी. आणि तिने जॅकला कपाटात लपवलं. तो राक्षस आत आला आणि त्याने टेबलावर पैशांची एक मोठी पिशवी ठेवली. त्याने त्याचे पैसे मोजायला सुरुवात केली आणि हे सगळं जॅक कपाटातून पाहत होता. नंतर तो राक्षस झोपी गेला. जॅक कपाटाच्या बाहेर आला आणि त्याने सर्व पैसे काढून घेतले. नंतर तो हळूच वेलीवरून खाली उतरला. त्याने ते सगळे पैसे आईला दिले. काही वेळानंतर जॅकला पुन्हा वर जाण्याची इच्छा झाली. नाही, जॅक, नाही. त्याची आई म्हणाली. पण जॅक म्हणाला, आई, मला गेलंच पाहिजे. मला त्या राक्षसाला पुन्हा पाहायचंय. जेव्हा जॅक वर गेला, तेव्हा त्या राक्षसीने त्याला पुन्हा सावध केलं. तू इथून निघून जा, पोरा. माझा नवरा खूप भडकलेला आहे, कारण त्याचे पैसे चोरीला गेलेत. लोकांनो लक्ष द्या, मी आलोय. राक्षस म्हणाला. श्श्श! माझा नवरा येतोय. तू जाऊन कपाटात लप. राक्षस आत आला आणि त्याने टेबलावर एक पिशवी ठेवली, ज्यामध्ये एक जादूची कोंबडी होती. लवकरच राक्षस पुन्हा झोपी गेला. जॅक कपाटाच्या बाहेर आला आणि त्याने ती कोंबडी घेतली. नंतर तो हळूच त्या वेलीवरून खाली उतरला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जॅक वेलीवरून वर चढला. वेलीच्या टोकावर जॅकला पुन्हा ती राक्षसी दिसली. बाहेर जा म्हटलं ना. माझा नवरा येतोय. तो खूप रागात आहे, कारण की तू त्याची कोंबडी आणि पैसे चोरलेस. खाऊन खाऊन मी शक्तिशाली झालो. लक्ष द्या, मी आलो. राक्षस म्हणाला. तू आता कुठेतरी जाऊन लप. जा कपाटात लप. या वेळेस राक्षस एक जादूचा हार्प घेऊन आला होता. त्याने तो टेबलावर ठेवला आणि तो हार्प त्याच्यासाठी गाऊ लागला. लवकरच तो राक्षस झोपी गेला.
आता जॅक हळूच कपाटाच्या बाहेर आला आणि त्याने तो हार्प घेतला. नंतर तो वेलीवरून खाली उतरायला लागला. पण तो खाली उतरायला लागताच त्या हार्पने आरडाओरडा सुरू केला. मला वाचवा मालक, मला वाचवा. जा पुन्हा कपाटात जाऊन लप, माझा नवरा येतोय. जॅक खाली उतरत असतानाच तो राक्षस सुद्धा त्याच्या मागे उतरू लागला. जेव्हा जॅक खाली उतरला, त्याची आई घरात त्याला जा म्हणाली, आणि कुऱ्हाड घेऊन ये. बाळा जॅक, लवकर हा वेल कापून टाक. जॅकने कुऱ्हाड घेतली आणि तो वेल कापायला सुरुवात केली. अरे हे काय? अशा प्रकारे राक्षसाचा अंत झाला. जॅक आणि त्याची आई आता गरीब राहिले नव्हते. आता ते आनंदाने जगू लागले.